नमस्कार मंडळी. आज आपण दत्त महात्म्याचा अध्याय 2 पाहणार आहोत. या अध्यायात अनुसूया मातेची कथा आहे. एक प्रसंग जिथे सूर्याचं तेज असह्य होतं. अनुसूया माता कठोर निर्णय घेतात आणि मग संपूर्ण सृष्टीला उजेड परत मिळवण्यासाठी देवांना विनंती करावी लागते. चला तर मग ही कथा शांतपणे ऐकूयात. एके दिवशी अचानक सूर्याचं तेज खूप वाढतं. दिवसेंदिवस ताप सहन होईनासा होतो. लोक त्रासतात, प्राणी पक्षी व्याकुळ होतात. पाणी, सावली, शांती सगळंच कमी पडतं. वातावरण जळजळीत होतं आणि जगण्याची लयच बिघडते. हा त्रास पाहून अनुसूया मातेचं मन अस्वस्थ होतं. पण ते अस्वस्थपण रागाचं नसतं, ते करुणेचं असतं. लोकांना हा त्रास का सहन करावा लागतो असा प्रश्न त्यांच्या मनात येतो. आणि त्या क्षणी त्यांच्या शब्दांना वजन असतं, कारण ते साध्या मनातून नाही तर तपश्चर्याच्या आणि व्रताच्या बळातून येतात. त्या सूर्याला थांबवण्यासारखा कठोर निर्णय घेतात. कथेत ते शाप म्हणून येतं. परिणाम लगेच दिसतो. सूर्याचं तेज कमी होतं, प्रकाश जणू हरवतो आणि जगावर अंधाराची छाया पडते. पण इथेच गोष्ट संपत नाही, कारण सूर्य थांबला तर जग चालणार कसं? उजेड कमी झाला की काम थांबतं, सृष्टीचं चक्र विस्कटतं आणि त्रास अजून वाढतो. हे लक्षात येताच देव आणि ऋषी सगळे चिंतेत पडतात. त्यांना कळतं की हा प्रसंग आता अनुसूया मातेच्या मनानेच शांत होऊ शकतो. म्हणून ते सगळे आश्रमात येतात. ते अनुसूया मातेपाशी नम्रपणे येतात, वंदन करतात आणि विनंती करतात, माते, तुमचं सामर्थ्य आम्हाला मान्य आहे, पण सूर्याशिवाय सृष्टीचा क्रम चालू राहणार नाही. कृपा करा आणि हा प्रसंग शांत करा. ही विनंती ऐकून अनुसूया माता हट्ट धरत नाही. त्यांचं मोठेपण इथेच दिसतं. त्यांना लोकांचं दुःख दिसतं आणि लोककल्याणाचा विचार मोठा वाटतो. मग त्या योग्य तो उपाय करतात. कथेत तो उपाय म्हणजे त्यांच्या तपोबलातून, प्रार्थनेतून, संकल्पनातून सूर्य पुन्हा पूर्ववत होतो. आणि खरंच सूर्य पुन्हा तेजाने प्रकट होतो, प्रकाश परत येतो, जगाला दिलासा मिळतो, वातावरण शांत होतं आणि जे आधी अशक्य वाटत होतं ते पुन्हा सुरळीत होतं. हा अध्याय खूप सूक्ष्म संदेश देतो. शक्ती असली, तेज असलं तर शब्दाचं वजन वाढतं, पण त्या शक्तीला दिशा देणारी गोष्ट म्हणजे करुणा, समजूत आणि लोककल्याण. अनुसूया मातेकडे सामर्थ्य आहे, पण त्याहून मोठा आहे त्यांचा माणूसपण, सगळ्यांचं भलं हा भाव. तर हा अध्याय ऐकताना आपल्याला असं वाटतं की धर्म म्हणजे फक्त नियम नाही, तर धर्म म्हणजे योग्य वेळेला कठोर होण्याचा धैर्य आणि योग्य वेळेला मऊ होऊन जगासाठी निर्णय बदलण्याचं मोठेपण. तर मंडळी, ही होती अनुसूया मातेची आणि सूर्यदेवांची कथा, ज्यात तेज आहे पण त्याहून मोठा आहे करुणा आणि लोककल्याणाचा भाव. तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री दत्त.